आज स्वातंत्र्य दिनानिमित्त खास ही उपरणी वगैरे अशी सोय मी केली. मी दोन्ही पुण्याहून घेऊन आलो आहे. इथले बिल्ले तिरंग्याचे तपासून घ्या, सुलटे लावलेत ना. नाही तर असं लावताना आणखी एक गोष्ट मी सुरुवातीला सांगितली, ती सगळ्यांना दिली, मलाच दिली नाही. आणि तो आहे पेढा. स्वातंत्र्य दिन आहे, उत्सव साजरा करायचा आहे, माणसं नटलेली दिसली पाहिजेत म्हणून हे उपरणं आहे. आणि ह्या उपरण्याचा जो रंग आहे त्या रंगाला शास्त्रीय बैठक आहे. हा केवळ अर्जुनाच्या रथावरती सुद्धा ह्याच रंगाचा ध्वज होता. आणि त्याचं शास्त्रीय कारण योगमंत्र समीक्षा नावाच्या ग्रंथामध्ये दिलेला आहे. हा रंग अंगावर असेल तर मनामध्ये विकल्प येत नाहीत. न्यूरोलॉजिकल स्ट्रक्चरमध्ये बुद्धिमाध्य म्हणतो आपण, तर ते ह्या रंगामुळे येत नाही असं तो ग्रंथ सांगतो. म्हणून लग्नामध्ये सुद्धा मामा पिवळी साडी देतो मुलीला. किंवा आता गणपती जवळ आलेत, लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. तो पीतांबर का? अंबर म्हणजे वस्त्र, पिवळ्या रंगाचं वस्त्र का आहे? याचं शास्त्रीय कारण आहे. हा काही धर्माच्या माध्यमातून जन्माला आलेला मुद्दा नाही आहे. केवळ रंग म्हणून नाही, त्याच्यापुढे मग हे शास्त्र दिलेलं आहे. आणि म्हणून हे शास्त्र मी भारतातल्या ग्रंथाचं सांगितलं तर त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवत नाही. कारण भारतातलं आहे म्हणजे मागासलेलं आहे असं आम्हाला लॉर्ड मेकॉले नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी शिकवलेलं आहे. ही शास्त्रीय बैठक जी आहे ती बैठक समजली पाहिजे. आणि दुर्दैव असं झालं आहे, इतकी वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून अजूनही आम्हाला आमचं शास्त्र सिद्ध करण्यासाठी परदेशातला संदर्भ द्यावा लागतो. खरं याच्या पुढे असं व्हायला पाहिजे की परदेशातल्या एखाद्या सिद्धांतासाठी भारतातला संदर्भ दिला गेला पाहिजे. एवढी जुनी संस्कृती आहे, पण तसं घडत नाही. प्रोफेसर वॅरा ॲल्डर नावाचा न्यूयॉर्कमधला एक डॉक्टर, त्यांनी या विकल्पांनी आजारी असलेले जे मेंदू आहेत, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आलेले आहेत, तर त्यांनी 27 हॉस्पिटल्समध्ये रेग्युलर युनिफॉर्म जे होते पेशंट्सचे ते ठेवलेच, पण निम्म्या जणांना त्यांनी भगव्या रंगाचे युनिफॉर्म दिले. आणि त्यांनी सिद्ध केलं की ज्यांना भगव्या रंगाचे युनिफॉर्म दिले ते लवकर बरे झाले. आणि त्याचा PhDचा विषय होता कलर रेजेस अँड देअर इफेक्ट्स ऑन ह्युमन बॉडी. या रंगातून निघणाऱ्या ज्या लहरी आहेत, वाईब्स अलीकडचे तरुण मुलं म्हणतात ना, झेन्झीवाले सगळे, तर ते वाईब्स जे आहेत ते वाईब्स तुम्हाला मनामध्ये विकल्प येऊ देत नाहीत. आता हे कोणी घालायचे? तर हे संन्यासांनी घालायचे, किंवा संसारी माणसांनी हे घालायचं नसेल म्हणून पितांबराचा मुद्दा आला. पितांबराचा मुद्दा का आला? तर पिवळ्या रंगाचं वस्त्र अंगावर आलं की रक्ताचा रंग लाल आहे, वरती पिवळं वस्त्र आलं की त्यातून पुन्हा ह्याच रंगाची किरणं बाहेर पडतात. गणपती संसारी देव आहे, आणि गणपती संसारी देव आहे म्हणून जो रंग आहे म्हणून तो पितांबर शब्द आरतीमध्ये येतो. आणि त्यामुळे हा एक तर उठून दिसतो. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की प्रवचन संपल्यानंतर तो गुंडाळून खिशात न ठेवता घरी जाईस तो गळ्यातच ठेवा. साऱ्या चिंचवडला कळू दे. जय हिंदू राष्ट्र असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते आता आम्हाला सिद्ध करावं लागणार आहे. आणि सिद्ध करण्याचा हा एक मार्ग आहे, आणि तो आहे वेश.
आणि म्हणून वेश, मग वेश बदलला की आवेश, आवेश बदलला की कर्म, कर्म बदललं की बुद्धी, आणि बुद्धी बदलली की परिणाम. तेव्हा आज स्वातंत्र्य दिनानिमित्त घरी जाईस्तोवर हे ठेवा अशी माझी विनंती आहे. बाकी जे ठेवणार नाही त्यांच्या मनामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं समजू आपण, नाही का? लहानपणापासून मी एक शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हणत असे, आणि ती पुस्तकापुरतीच राहिली की काय असं वाटतं. प्रतिज्ञा: भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे, त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. काय सुंदर आहे ना प्रतिज्ञा. खरंच जगतो आपण असे? परंपरांचा अभिमान आहे म्हणताना आपण खरंच तसे जगतो का? आम्ही माहिती पण घेत नाही की 15 ऑगस्टला झेंडावंदन आणि 26 जानेवारीला झेंडावंदन यात फरक काय. सगळीकडे आज एक जात, फक्त लाल किल्ला सोडला जेव्हा भारताच्या केंद्र शासनाकडनं झेंडावंदन केलं जातं तेव्हाच फक्त, पण बाकी बहुतेक सगळ्या ठिकाणी आम्ही झेंडा ॲडजस्ट करतो. झेंडा ॲडजस्ट करतो म्हणजे हॉइस्टिंग आणि फर्लिंग यात फरक आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे तेव्हा ध्वजाच्या दंडावरती झेंडा नव्हता, त्यामुळे तो खालून वर जायला पाहिजे दर 15 ऑगस्टला. तो झेंडा उंचवायचा आहे त्या दिवशी, आणि 26 जानेवारीला तो ऑलरेडी आहे तिथे म्हणून फडकवायचा आहे. त्यामुळे तो वरती बांधलेला असला पाहिजे 26 जानेवारीला, आणि वरती उंचवाचा असतो. हॉइस्टिंग जो शब्द इंग्लिशमधला, फ्लॅग होस्टिंग म्हणतात, तो खालून वर जायला पाहिजे. त्याचे नियम आहेत, भारतीय ध्वजाचे नियम आहेत. घडी कशी घालायची असा नियम आहे त्याचा, कुठे त्याचं प्रमाण काय आहे त्याचे नियम आहेत. पण परंपरांचा अभिमान असलेले आणि पायीक होऊ इच्छिणारे तसं काही करत नाहीत. म्हणजे आत्मचिंतनाचा पण दिवस आहे आजचा, की आम्ही खरंच भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो म्हणत असताना आमच्या स्वातंत्र्याचा विचार कसा करतो हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून माझे बांधव आहेत अशी ओळ त्या प्रतिज्ञेमध्ये असल्यामुळे आजच्या प्रवचनाचं शीर्षक मी स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ, तो बांधव शब्द आहे म्हणून भाऊ शब्द घेतला. कारण हे वाक्य काही वर्षांपूर्वी नाटकात आहे किंवा पु ल देशपांड्यांच्या लेखनात आहे. ते आहे दारू पिण्यावरनं. तो धाकटा भाऊ मोठ्या भावाला विचारतोय की दारू म्हणजे काय रे भाऊ. आज जेव्हा आम्ही ह्या ध्वजाचा विचार करतो त्याच्याकडे केवळ प्रतीक म्हणून बघण्यामध्ये अर्थ नाही. अनेक देश आहेत की त्यांच्या ध्वजाचा विचित्र वापर केला जातो. ऑलिम्पिकमध्ये अमेरिकन ॲथलीट्स बघितलेले आहेत, त्यांच्या अंगावरच्या कपड्यांवरती पण ध्वजाचं सिग्नल असतो. आम्ही व्यक्ती म्हणून स्वतंत्र झालो का? आम्ही कुटुंब म्हणून स्वतंत्र झालो का? आम्ही समाज म्हणून स्वतंत्र झालो का? आज सकाळपासून जी माणसं मला येऊन म्हणाली हॅपी इंडिपेंडन्स डे, मी सेकंडच केला नाही. म्हटलं मी नाही सेकंड करणार, घ्या फोटो काढून. नाही पोज दिली की एक्सपोज करायला बरं पडतं. हा घ्या ना, हा घ्या घ्या घ्या. धन्यवाद.
आता मी पण काढला पाहिजे. मुळामध्ये स्वातंत्र्य शब्द तयार होण्याची क्रिया काय आहे आणि त्याच्या आधीचा शब्द काय आहे, तर त्याच्या आधीचा शब्द आहे स्वतंत्र. स्वतंत्राच्या पोटी स्वातंत्र्य जन्माला येतं, व्याकरणाचा नियम आहे. जनकाची जानकी होते, दशरथाचा दाशरथ होतो, वसुदेवाचा वासुदेव होतो, तसं स्वतंत्रचं स्वातंत्र्य होतं, पुढची जनरेशन. आणि ही स्वतंत्राचा जर आपण व्याकरणदृष्ट्या विचार केला तर त्यात तंत्र आहे, आणि तंत्र जिथे आहे तिथे मर्यादा आहेत. मर्यादेशिवाय तंत्र तयारच होऊ शकत नाही. कुठचंही टेक्निक जे आहे बाय डिफॉल्ट लिमिटेशन घेऊनच येणार आहे ते. मग हे कोणी तुमच्यावरती बंधनं घातली, कोणी टेक्निक डेव्हलप केलं, तुम्हाला कंपल्सरी असंच वागा असं सांगण्याची क्रिया नाही. ते स्वतंत्र आहे. मीच माझ्यावर घालून घेतलेली बंधनं आहेत. मेरी मर्जी म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. नाही तर आम्ही बघतो सगळीकडेच स्वातंत्र्य म्हणजे काय ते. आता आता बघतो सगळीकडे. महाविद्यालयांमध्ये अलीकडच्या काळात स्वातंत्र्य बघतो मी मुलामुलींचं. पण त्यांना जाऊन सांगायला लागतं की तुम्ही जे करताय तो स्वैराचार आहे. वणवा आणि यज्ञ यात फरक आहे श्रोते हो. दोन्ही आगीचीच रूपं आहेत. पण वणवा वाटेल ते जाळत सुटतो आणि यज्ञ तुम्हाला फळ देतो, कारण फ्रेमवर्क आहे त्याला. आणि ते फ्रेमवर्क घेऊन जगणं असलं तरच स्वतंत्र आहे. मग व्यक्तीचं स्वातंत्र्य, कुटुंबाचं स्वातंत्र्य, समाजाचं स्वातंत्र्य, राष्ट्राचं स्वातंत्र्य आणि विश्वाचं स्वातंत्र्य ह्या कल्पनेने प्रवास करायला लागलो. तर आज मी स्वतः स्वतंत्र आहे म्हणजे नेमकं काय आहे ही पहिली भूमिका आपण समजून घेऊ. आजचं स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ म्हणत असताना मी स्वतंत्र आहे का? मी माझ्या तंत्राने म्हणजे मी मर्यादेसहित वागतो का? पतंजली योगसूत्रामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधीमध्ये यम आणि नियम ही दोन्ही स्वतंत्राचीच आहेत. तुम्ही स्वतःवर घालून घेतलेली बंधनं आणि समाजावरची असलेली बंधनं म्हणून ते यम नियम आहेत. आज ज्या अर्थी मगाचपासून 5-5 अनाउन्समेंट होत आहेत की घरासमोर लावलेली गाडी काढा म्हणून, याचा अर्थ व्यक्ती स्वतंत्र म्हणजे कळलेलं नाही. व्यक्ती स्वतंत्र करताना माझ्या स्वतंत्र वागण्याचा दुसऱ्याला त्रास होत नाही आहे ना. एम्पथी जी आहे ती एम्पथी माझ्या शरीरामध्ये आहे का? की मी स्कूटर लावतानाच आजूबाजूला बघतो का? तिथे स्वतंत्रचा मुद्दा आला. आणि मग बरोबर आहे की एक तर सभागृह फुकट द्यायचं विनामूल्य, आणि वरती ह्या गल्लीत राहणाऱ्या अन्य लोकांनी ह्यांना टीका करायची अवधूतवर की तुमच्याकडे येणारी माणसं स्कूटर जागेवर लावत नाहीत म्हणून. याचा अर्थ इतकी वर्ष झाली 47 सालापासून आम्हाला हेच लक्षात आलेलं नाही की स्वतंत्राची संकल्पना काय आहे. व्यक्तिगत स्वतंत्र. आणि ही अडचण आहेच. मी आत्तासुद्धा कदाचित असंही घडलं असेल की स्कूटरचा नंबर ऐकू येऊनही आत्ता जर मी उठलो तर ह्या पार्किंगचं काय, ज्याच्यावर बसलोय त्या पार्किंगचं काय होईल, मी स्कूटर लावून येऊस तर खुर्ची गेली तर काय करू, त्यापेक्षा होऊ दे ना काय गोंधळ होतो तो सुहास पोपळे बघेल बाहेर काय करायचं ते. ही जी मानसिकता आहे ना ती मानसिकता स्वतंत्र देशाची नाही. थोडा आत्मचिंतनाचा मुद्दा आहे, आनंदाचा दिवस असला तरी सुद्धा. आणि म्हणून येता जाता दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला याच्यावरती विचार करायला लागेल. स्कूटर चालवताना विचार करायला लागेल आम्हाला. आम्ही कुठे थुंकतो याच्यावरती विचार करायला लागेल. आम्ही कुठे मावा खातो याच्यावरती विचार करायला लागेल. स्वातंत्र्य म्हणजे मी थुंकल्यानंतर काय रे थुंकतो, तुझ्या अंगावर नाही ना पडलं, चल चल असं करण्यामध्ये ह्याला स्वातंत्र्य का म्हणायचं? रस्त्यावरती म्हणजे साधं मुद्दा आहे तो, थुंकण्याचा मुद्दा आहे. करोनामध्ये नव्हते काही करत, पुन्हा लागले करायला. चैतन्य चूर्ण, हो आयुर्वेदिक नाव आहे. जो खातो तंबाखू चुना तो माझा मित्र जुना, ऐसे कृष्ण सांगे अर्जुना, असं पण करणारे आहेत.
तुम्ही काय करू शकता, समोरच्या माणसाने एकदा अश्लाघ्य भाषेत तुम्हाला दादागिरी करायला सुरुवात केली की तुम्हाला काहीच करता येत नाही. मग सज्जन माणूस गप्प बसतो, कारण तो सज्जन असतो. सज्जन म्हणजे सज्जन नसलेला. आणि म्हणून आता आत्मचिंतनामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करत असताना मेरी मर्जी असं हिंदी सिनेमानी जरी शिकवलेलं असलं तरी मेरी मर्जीमध्ये मर्जी म्हणजे दुसरा मरो अशी भूमिका घेऊन तुम्ही जगू शकत नाही आणि जगू नये माणसाने. एवढी शिस्त लावली तरी हरकत नाही. 150 वर्ष ज्यांनी राज्य केलं ना त्यांचा दुष्टपणा सोडा, शिस्त तर लक्षात ठेवायला हरकत नाही. ब्रिटिशांची बस स्टँडवरती एकटा जरी असला तरी इंग्रजी माणूस रांगेत उभा असतो. असं इंग्रजी वाक्य आहे. हां, तो एकटा उभा आहे पण तो रांगेत उभा आहे. आणि मग आपल्याला लाज वाटायला लागते आणि लाज वाटत राहते सातत्यानं. म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याचा पहिला विचार करू की आता भारताचं स्वातंत्र्य, इंग्रजांकडनं स्वातंत्र्य मिळालं, मग ते हिंसेने मिळालं की अहिंसेने मिळालं, ह्या सगळ्या गोष्टी राष्ट्रीय स्तरावरच्या असल्या तरी आत्ता मी व्यक्ती म्हणून खरंच मला कळलं का स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ. म्हणून हे शीर्षक आहे, स्वातंत्र्य म्हणजे काय रे राजा भाऊ. आणि हा विचार करा या गोष्टीचा. आणि महत्त्वाचा विचार आहे, आता जेवढे जमले तेवढ्यांनी जरी करायला सुरुवात केली ना व्यक्ती स्वातंत्र्याच्या शिस्तबद्ध, की मी ती चूक करणार नाही. साधं वाहतुकीचा विचार केला तरी चूक करणार नाही, वेळेवरती पोचणार. आज तुमच्याकडे मोबाईल आहे, व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये मोबाईल आहे. तुम्ही सांगितलेत मी येतो 5 वाजता, तर 5 वाजता तुम्ही तरी पोचा, किंवा मेसेज तरी 5 वाजता पोचू दे, किंवा तुमचा आवाज तरी 5 वाजता पोचू दे की मला उशीर होतोय म्हणून. म्हणजे तुमची उपस्थिती लागली. तुम्हाला यश का मिळत नाही, कारण वरती परमेश्वर बरोबर 5 वाजता पोचलेला असतो. तुम्हाला तथास्तु म्हणाला, मग तो म्हणतो खाली आलत नाही कोणी, तो पुढे जातो पुढच्या अपॉइंटमेंट. मग तुम्हाला यश कसं मिळणार. त्यामुळे ती 2 माणसं आयुष्यात 100% यशस्वी होत नाहीत, जी कोणाचंच ऐकत नाहीत आणि जी सगळ्यांचंच ऐकतात. विवेक जागृत नसल्याचं ते लक्षण आहे. मी सगळ्यांचं ऐकण्यामध्ये विवेक पाहिजे, त्यातलं काय घ्यायचं आहे काय नाही. ऐकावे जनाचे करावे मनाचे असं समर्थ म्हणतात, त्याचं कारण तेच आहे. पण आम्ही आत्ता व्यक्तिगत जीवनामध्ये मन भावना सगळं बाजूला ठेवा. आत्ता शिस्त म्हणून, देशाची शिस्त म्हणून 78 वर्षांनंतर आम्हाला शिस्त कळली नाही तर अडचण आहे. आणि आज तेच घडतं आहे शिस्तीच्या बाबतीमध्ये. राजकारण्यांकडे बघू नका, राजकारणी तुम्हाला शिस्त शिकवणार नाहीत, कारण ते बेशिस्तच असतात. मी स्पष्ट सांगतो, बेशिस्त असतं अशासाठी की त्यांचं ध्येय जे आहे त्या ध्येयाच्या दिशेनं जाताना ती वाटेत लागते. बेशिस्त कित्येक गोष्टी त्यांना ऐकू येत नाहीत, ऐकू नाही. कित्येक गोष्टी ते बोललेले असतात तेही मी बोललोच नाही असं म्हणू शकतात. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांच्याकडे आहे. पण जनतेनं काय करायला पाहिजे. मोठे वासे सरळ नसतील तर छोट्या वाशांना धोका असतो, पण छोटे वासे सरळ नसतील तर घरच पडण्याचा धोका असतो. स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर हे छोटे वासे जे आहोत आपण सगळे, आपल्याला त्या शिस्तीत राहावं लागेल. ओ यू आर फ्रॉम इंडिया, ओ ग्रेट, द ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन असं न म्हणता, जेव्हा फ्रँकफर्ट स्टेशनवरती मी ट्रेनसाठी उभा असताना 7 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती उभा होतो, पुन्हा तिकडे 7 नंबर दिसला, म्हणून मी त्या एन्क्वायरी काउंटरवरती न फोन केला की मी बरोबर प्लॅटफॉर्मवरती उभा आहे का. तो म्हणाला येस. मग आता मी मुंबईचा लोकलनी प्रवास केलेला, पार्ल्याला उतरायचं असलं की सांताक्रूजला उभं राहायचं आदल्या स्टेशनला पुढे जाण्यासाठी, गर्दीत पुढे जाण्यासाठी. अहो मी आपला बावटारखा त्यालाही विचारलं, कॅन यू टेल मी द नेम ऑफ द स्टेशन बिफोर ग्लाडबेक, आय वॉन्ट टू गेट ॲट ग्लाडबेक. जर्मनीतल्या गावात उतरायचं होतं मला. तर त्यांनी मला उत्तर द्यायच्याऐवजी म्हणाला आर यू फ्रॉम इंडिया. मी म्हटलं येस.
त्याचं उत्तर त्याच्या देशाचं प्रतिनिधित्व करतं श्रोते हो, तो स्वातंत्र्य देईन. त्याचं उत्तर होतं ॲट 3:30 यू गेट डाऊन, दॅट इज ग्लाडबेक. काय म्हणाला, 3:30ला तुम्ही फक्त खाली उतरा ट्रेनमधनं, ते ग्लाडबेकच असणार बरोबर 3:30ला. हे त्या देशांच्या लक्षात आलं, आमच्या 78 वर्षानंतर का लक्षात आलं नाही. याचा सगळा दोष मी राजकारण्यानंच देतो. राजा कालस्य कारणम असं भीष्मांनी सांगितलं, ते सत्यच आहे. आमचे राजकारणी मोठे ठरतात समारंभाला उशिरा पोचतील तर. वेळेवर पोचलेले राजकारणी मोठे होत नाहीत. आणि पोचल्यानंतर मला लगेच निघायचं आहे म्हणून 15 मिनिटात निघून जाणारे, ह्याची सवय लागली त्यांना. ते आले तेव्हा कार्यक्रम सुरू झालेला पाहिजे असं जेव्हा दिसेल ना तेव्हा येतील वेळेवरती. पण जनता तसं करत नाही, कारण जनतेला सुद्धा या साहेब ते थोडं माझ्या पाण्याचं बघा ना, नळाचं, असं काही ना काहीतरी त्यांची कामं असतात. याचा अर्थ हे स्वार्थी स्वातंत्र्य आहे. आत्ता जे आम्ही जगत आहोत बहुतांशी लोक, ते स्वार्थी स्वातंत्र्य आहे, माझ्या सोयीनं स्वातंत्र्य आहे. तर माझी हात जोडून विनंती आहे, व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार आत्ता करायला हरकत नाही. या पद्धतीनं प्रवचन संपल्यानंतर रांगेनं चहा घ्या इकडे. हे जेव्हा अनुभवतो आपण, परदेशाच्या कौतुकाचा मुद्दा नाही, आम्हाला इथे शक्य आहे पण माहिती नाही. म्हणून मी तो प्रवचनात विषय होता, जागतिक स्तरावरती भारत 133 नंबरवरती का आनंदी देशांमध्ये. आणि ही परिस्थिती आहे आमच्या देशामध्ये. मग ती राजकारणी लोकांनी आपल्या भाषणातून सांगायला हवी, ते सांगत नाहीत. प्रवचनकारांनी ते सांगायला हवं, ते सांगत नाहीत. कारण अनेक प्रवचनकार बघितले ते ज्ञानेश्वरी, भागवत, भगवद्गीता या ग्रंथांमध्येच अडकलेले. ते आत्ता म्हणजे ज्या वेळेला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळेला त्यांनी त्या काळातल्या लोकांना शहाणं करण्याचा प्रयत्न केला. त्या ज्ञानेश्वरी बोलताना आत्ताच्या प्रवचनकारांनी एवढं स्वातंत्र्य घ्यायला हरकत नाही की तुम्ही, मी जे वेगळे विषय घेतले, 60 विषय वेगळे घेतले, याचं कारणच ते आहे. याचं कारणच ते आहे की विविध विषयांवरती माणसांना कळलं पाहिजे ना व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा काय आहे तो. तुमच्या मुलाच्या हातातला मोबाईल जो आहे, किती सवयीचा गुलाम असतो माणूस. छोटं पोरगं आहे, उभं पण राहता येत नाही, मांडी घालून बसले जेवायला, त्याच्यापुढे आईने ताट ठेवलं आहे आणि तळलेला सुरमई मासा त्याच्या ताटात आईने वाढला, त्यांनी उचलला आणि कानालाच लावला. ती जी तुकडी म्हणतात त्याला, ती जी लावली ती त्याने, व्हिडिओ आहे माझ्याकडे, असं नाही की मी कपोलकल्पित सांगतोय. आय गॉट अ शूटिंग विथ मी. त्याने असं सुरमई श्याम. अरे आमच्या लक्षात येत नाही, आम्ही स्वतंत्र म्हणता माणसाची जी क्वालिटी आहे ती हळूहळू डेटिरिओरेट होत चालली आहे. आम्ही माणसाची क्वालिटीज हळूहळू कमी दर्जाची करत चाललो आहे. मग ते कधी सुधारवणार आम्ही आमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये. व्यक्ती स्वातंत्र्य. पाहुणे आलेले असताना ऑफिसर हाताखालच्या माणसांना ओरडतो, पाहुणे आलेले असताना नवरा बायकोवर ओरडतो. अरे तू नवरा आहेस, तुला स्वातंत्र्य आहे बायकोवर ओरडायचं, पण म्हणते कुठे ओरडायचं ही मर्यादा आहे ना. आता शिटी मला पण मारता येते तोंडात बोटं न घालता, पण ती कुठे मारायची हे पण कळलं पाहिजे ना. तर स्वातंत्र्याचा अर्थ सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तोच आहे. मुभा आहे, पण मुभा शब्दामधला जो भा आहे ना, तिथे बुद्धी आहे. भा म्हणजे तेज, भा अक्षराचा अर्थच तो आहे. आम्हाला विचार करायला लागला की मी हे करू की नको करू. आधी विचार करायला हरकत नाही. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून, कुटुंब स्वातंत्र्य म्हणून तोच गोंधळ आहे. आज तर इतकं विघटन झालं कुटुंब स्वातंत्र्य म्हणून की स्वातंत्र्याची मूळ व्याख्या जी आहे त्या हिंदू शब्दाकडे यायला वेळ आहे. आधी आपण नुसतं माणूस करत मग तिकडे जावं लागेल. आज आम्हाला त्रास होणार. शिस्तबद्ध जगणारे, जन्मल्यानंतर 2 वर्षाचं पोरगं चालायला लागल्यानंतर नटून थटून सर्वात जब्बा घालून जाळीदार टोपी घालून बाप नमाजाला घेऊन जातो पोराला 5 वेळा.
हे त्यांचं स्वतंत्र असेल, त्यांच्या धर्मग्रंथाचं तंत्र असेल, आम्ही तसं करतो का? आम्ही तसं करत नाही. आमच्याकडे आजी म्हातारी परीक्षेला जाणाऱ्या मुलाच्या कपाळावरती टिळा लावते, चांगला लिहिले पेपर असं म्हणून, आणि त्याची आई मॉडर्न वेशातली मागे उभी असते, पोरगा असं तोंड करतो आजीने ते लावल्यामुळे. का? तर शाळेतली पोरं हसतील याला बावळट आहे म्हणून. मग आई त्याला खूण करते, बाहेर पडलास की. तो त्या क्षणाला त्याचा जो पेपर आहे ना, त्याची उत्तरपत्रिका पुसतो. जेव्हा तो ते पुसतो ना, आजीचा आशीर्वाद पुसतो ना, तेव्हा तो ॲक्च्युली त्याचं भाग्य पुसतो आणि जातो परीक्षेला. शास्त्र माहिती करून घ्यायचं नाही, ती रचना माहिती करून घ्यायची नाही. इन्क्विजिटिव्हनेस, स्वातंत्र्यामध्ये उत्सुकता जिवंत राहिली पाहिजे. आमची उत्सुकता जिवंत राहत नाही म्हणून अडचण आहे. आता जमलेल्या सगळ्यांनी आपली उत्सुकता जागृत ठेवा. माहिती करून घ्या हे काय आहे, माहिती करून घ्या हे काय आहे. स्वतंत्रतेचा अर्थ या पद्धतीनं गेला तर देन यू आर गोइंग टू एन्जॉय द लाईफ. आता जर ही मुलं आले, मला बरं वाटतं आहे ऐकायला आलेली. किती दिवस आहेत भारतात? भारतातच आहेस का? मग ठीक. मग हे सगळे महिने NRI, नॉन रेसिडेंट इंडियन्स इन इंडिया, ह्या डिसेंबर वगैरे काही महिने त्यांचे ठरलेले आहेत. मग प्रत्येक मुलगा अमेरिकेतला घरी फोन करून सांगतो मी येणार आहे, मी येणार आहे. कुटुंबातल्या स्वातंत्र्याचा विचार करा. कुटुंबातल्या स्वातंत्र्यामध्ये मुलांच्या देखत पत्नीला ओरडायचं नाही, हा स्वतंत्राचा भाग आहे. आईबद्दलचा आदर जर तुम्हाला सांभाळून ठेवायचा असेल मुलांच्या मनामध्ये, तर नवरा म्हणून त्यांच्या देखत नाही ओरडायचं. तुम्हाला सेपरेट बेडरूम आहे की नाही, काय ओरडायचं ते तिकडे ओरडा, मुलांच्या देखत नाही डिस्टर्ब करायचं. हे स्वतंत्राचा मुद्दा आहे, कौटुंबिक स्वतंत्राचा मुद्दा आहे. माझ्या वडिलांनी, माझा मोठा भाऊ MBBS झाल्यानंतर त्याला सांगितलं की मला डायबिटीस आहे म्हणून. माझ्या दादानं विचारलं की तुम्ही, अण्णा म्हणाला दादा तुम्ही मला एवढं उशिरा का सांगताय तुम्हाला डायबिटीस आहे म्हणून. माझ्या वडिलांच्यात काही कमतरता आहे, हे मुलगा पैसे कमवायला लागल्याशिवाय त्याला कळता कामा नये. हे स्वतंत्र आहे. कुटुंबाच्या दृष्टिकोनातून अशी घरात बसा, नाही तर मला येऊन भेटा इथे, मी तुम्हाला त्याच्या सगळ्या क्लुप्त्या सांगतो स्वतंत्रच्या, कुटुंब आनंदात ठेवण्यासाठी. ते स्वातंत्र्य नाही, स्वातंत्र्यच आहे. बिल्डिंगमध्ये राहताय, तुमच्या आपापसाच्या रचना घरातल्या त्या भिंतीच्या पलीकडे, पूर्वीच्या काळी विटा होत्या, आता सिमेंट ब्लॉक्स आलेत भिंत म्हणून, त्यांना कान असतात. तुम्ही तुमच्या घरात किती मोठ्यांनी ओरडताय, स्वातंत्र्य आहे पण त्याला मर्यादा आहेत. तुमच्या त्या स्वैराचाराला मर्यादा आहे. तुमचा आवाज बाहेर जाणार नाही, TVचा आवाज बाहेर जाणार नाही, याची काळजी घ्यावीच लागेल. हा शिस्तीचा मुद्दा आहे, ऑर्थोडॉक्स नाही, पण हे स्वतंत्र कौटुंबिक तंत्र आहे. हे मूर्खपणा करू नकोस, बेअक्कल, आईबापाने काही शिकवलंच नाही माहेरी, असं मोठ्यांनी बाजूकडे ऐकलं जातं. मग ती तिकडेच उभी असते शेजारी, काय चाललं आहे ऐकायला. हे आम्हाला कळत नाही, आम्ही स्वतःला का कमी दर्जाचे करून घेत आहोत. हे शाळेत शिकवलं गेलं नाही, महाविद्यालयात शिकवलं गेलं नाही, येतात आता कोणी हे सांगितलंच नाही. ते काम प्रवचनकारांचं आहे, ते काम कीर्तनकारांचं आहे. थोडे दिवस मी तर म्हणतो आता थोडे दिवस आता विश्वात्मके देवेवरचं प्रवचन थांबवून आता राष्ट्रात्मके व्हावे, येणे वाग्यज्ञ तोषावे, असं नवीन लिहावं लागणार आहे आम्हाला. विश्वाकडे नंतर जो आधी व्यक्ती स्वातंत्र्य, कुटुंब स्वातंत्र्य, चला तेवढा स्वार्थ ठेवा, नका समाजाकडे लक्ष देऊ, पण तुमच्या घरातल्या शिस्तीच्या दृष्टिकोनातून तरी काही घडेल की नाही. म्हणून तुमच्याशी हा संवाद आहे की स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ, आम्हाला कळेल का माझं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, मी भाषा काय वापरतो त्यात स्वातंत्र्य आहे का. आम्हाला जे आता स्वातंत्र्य दाखवलं जात आहे OTTवरती, तुम्ही ते नेटफ्लिक्स आणि या सगळ्या ह्याच्यांवरती, ते हॉरिबल स्वातंत्र्य आहे.
त्या स्वातंत्र्याला काही अर्थ नाही आणि त्यांना आता कळलं ते की त्याला अर्थ नाही म्हणून. कुटुंबामध्ये जगत असताना प्रामुख्यानं पती पत्नीच्या नात्यांमध्ये जे स्वातंत्र्याचा मुद्दा आहे आज, तो समाजाला घातक ठरतोय. घटस्फोटांच्या एकंदर रचना बघितला तर ते स्वातंत्र्याचाच मुद्दा आहे. मला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हवं अशी बायको सतत सांगत राहते. 3 BHK मध्ये राहू नये. वाईट आहे ते. वर्तमान सकाळमध्ये ती लेख लिहिते की नवरा स्पेस देत नाही म्हणून. नवरा म्हणाला 3 BHK दिला तुला मी, स्पेस म्हणजे आणखीन काय देऊ. याचा अर्थ समोरची व्यक्ती माझ्या मनाप्रमाणेच वागली पाहिजे असं माझ्या मनातलं जे बंधन आहे ते तुमच्याकडचंही दुर्लक्ष करतं, तुमच्या आणि त्याच्याकडचंही दुर्लक्ष करतं, कारण तो मनाविरुद्ध जातो म्हणून. एक शायर म्हणतो, वक्त ने सभी सिखाया. वक्त, काळाने सगळं शिकवलं. वक्त ने सभी सिखाया लेकिन वक्त पे नहीं सिखाया. काय म्हणतो? हां, त्या वेळेला नाही, म्हणजे सगळं शिकवलं पण ज्या वेळेला शिकवायला पाहिजे तेव्हाच शिकवलं नाही. म्हणून तुमच्याशी हा संवाद आहे. आणि ही आत्मचिंतनाचा मुद्दा आहे हा. म्हणजे मी आता सांगितल्यानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर त्याच्यावरती एकटे बसून चिंतन केलं तर तुमच्या लक्षात येईल दिवसभराच्या रचनेमध्ये मी किती बेशिस्त वागलो ते. हा जो म्हणाला की 2 तास उशीर झाला तरी मी चिडलो नाही, पण त्याचा करता मी नाही ना. तुमच्या उशिराचा करता मी नाही. बरोबर आहे. या बिचाऱ्या माईकवाल्याला 10 वेळा माईक हलवावा लागला. सत्कार, पुन्हा बसतोय, पुन्हा माईक, पुन्हा गेला, पुन्हा. आता 10व्याला त्याच्या चेहऱ्यावर कपाळावरती आठी येणारच ना. त्याची चूक नाही. पण जर मी पण चिडलो नाही असं त्यांनी बघितल्यानंतर त्याला कळलं पाहिजे की नाही, काय अर्थ काही नाही, चिडण्यात काय अर्थ नाही. हे जे विवेकाचं धोरण आहे ते विवेकाचं धोरण भगवद्गीतेतून मिळतं, पण आम्ही भगवद्गीता तशा अर्थाने वाचतच नाही. अभिनव उद्यान विवेक तरुचे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ते अभिनव शब्द त्यासाठीच आहे की काळ बदललेला आहे. आता भगवद्गीतेचा अर्थ समज असताना अभिनव उद्यान विवेक तरुचे, विवेकाची झाडं लावलेली पाहिजेत. आणि ती झाडं पुन्हा पसायदानामध्ये येतात. चला कल्पतरूंचे आरव जेव्हा म्हणतात त्यावेळेला. मग तसंच संपूर्ण समाज या पद्धतीनं विवेकी होऊन जगायला लागला तर तसं व्हायला पाहिजे. प्रतीक्षा आणि तितिक्षा यातला अर्थ कळला पाहिजे ना. तर तुम्हाला तंत्र कळलं, नाही तर तंत्र कळलं नाही. मी आता केली ती प्रतीक्षा की प्रवचन सुरू करायचं आहे आणि मला सांगितलं होतं सुहासने की असं असं आहे, असं असं आहे, असे असे बोलणार आहेत. मला ही कल्पना पण आवडली त्यांची की व्याख्यानमालेला वक्ता ऐन वेळेला आला नाही तर स्थानिक वक्ता उभा करायचा. एकदम मला चौगुले असंच म्हणालो तुमची ओळख करून देताना. बंबवाले वक्ते पण असतात नाही का. आग लागली की टन 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 आपला वक्ता उभा लगेच. चांगली कल्पना आहे. असे वक्ते तयार करा. एखादा प्रवचनकारही तयार करा. म्हणजे मग दर महिन्याला समजा मी नाही आलो, आहेत ना आमचे गुरुजी, कुठे गेले? हां आहे काय इथे बदल. मग स्वतंत्र म्हणजे काय व्यक्ती आणि कुटुंबामध्ये, तर त्याचा अर्थ आहे फास्टर द स्पीड, फास्टर द अँटिसिपेशन. त्याला स्वतंत्र म्हणायचं. फास्टर द स्पीड, फास्टर द अँटिसिपेशन. म्हणजे तुम्ही जगाला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला अंदाज बांधता आला पाहिजे. ते अंदाज बांधत वर्तमानातल्या हालचालीवरती मर्यादा घालणं, पुढचा अंदाज बांधत आत्ताच्या वर्तमानामध्ये मर्यादा तारीख घालत जाणं, दॅट इज स्वतंत्र. स्वतंत्र म्हणजे मुक्ती नव्हे. मी कॉलेजमधल्या मुलींना सांगतो सिगरेट पिऊ नका, सुट्टा. अलीकडची मुलं त्यांना सुट्टा म्हणतात. मला माहिती नव्हतं. एकदा मुलं बोलत होते आणि एकदम म्हणाला, हळूच म्हणाल मी सुट्टा घेऊन येतो म्हणून. पण नको, तो माझ्याकडे आहेत म्हटलं. तो म्हणाला सरांना कळलंच नाही सुट्टा म्हणजे काय. पण हे सांगायला लागेल, ज्या क्षणाला एखाद्या मुलीला मी सांगतो की निकोटीन
फिलोपियन ट्यूब्स ज्या आहेत गर्भाशयातल्या त्या आकुंचन पावतात निकोटीन आत गेल्याने सिगरेटमधलं. त्या क्षणाला तिचं स्मोकिंग थांबलं पाहिजे. त्याच्या आधी तू स्वतंत्र आधुनिक. मी बघतो OTTमध्ये मी बघते कसे जगतात ते. तुम्हाला कळल्यानंतर माणूस कुठे आहे, बुद्धिमत्ता आहे की नाही. बुद्धी कशासाठी आहे, त्या लगामासाठी आहे. स्वतंत्र इथून तयार होतं, इथे नाही. मेरी मर्जी मनाप्रमाणे मुद्दा आला. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य. ही कल्पना काय, आपुलेची दास्य म्हणजे काय, ते स्वतंत्रचा अर्थ कळत नाही म्हणून अडचण निर्माण झाली आज. तुम्ही लोकसभा बघा, विधानसभा बघा, महानगरपालिका बघा, कुठेही बघा, आमच्या राजकारण्यांचं इंडक्शनच घेतलं जात नाही. प्रशिक्षण घेतलं गेलं पाहिजे त्यांचं की हाऊ दे हॅव टू सपोज टू बिहेव देअर. तुम्ही लोकसभेत कसे वागता ह्याचं प्रशिक्षण आधी द्यायला लागेल ना. तुम्ही नुसते मेजॉरिटीनं निवडून येऊन चालत नाही. दॅट इज स्वतंत्र. पण ते स्वतंत्र शिकवायला लागेल, तंत्र सांगायला लागेल लोकांना काय आहे ते सांगितलं जात नाही म्हणून अडचण आहे. तिसरा मुद्दा व्यक्ती झाला, कुटुंब झालं. कुटुंबातले अनेक हे सांगता येऊ शकतं. स्वतंत्र, पत्नीचं स्वतंत्र, पतीचं स्वतंत्र चालू असतं घरामध्ये येतं. आता आजही तुम्ही आलात, मी इतका भारावून गेलो या संख्येला बघून की पण आपल्याला बैठक टाकायला लागली माणसांना बसण्यासाठी. मी येताना म्हणत होतो की 15 ऑगस्ट आहे, आज गुरुवार आहे, शुक्रवारची रजा टाकली की शनिवारीवर सुट्टी, सोमवारी रक्षाबंधनाची सुट्टी, डायरेक्ट बुधवार, मंगळवार बुधवार. मला भीती होती येतील की नाही, गेले सगळे फिरायला तर काय करू. वक्ता उभा करता येतो ऐन वेळेला, श्रोता कुठून करणार. त्यामुळे तुमचं अभिनंदन आणि बरं वाटलं मला या संख्येने आला ते. आता प्रश्न पडू शकतो, उपीटाची संख्या किती आहे, नंतरचा मुद्दा. स्वातंत्र्याची जी कल्पना आहे श्रोते, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो विवेक आहे. आणि तो विवेक तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. दैनंदिन जीवनामधला विवेक काय व्हायला हवं ते. बायको नवऱ्याला म्हणते जेवणाचं काय, नवरा म्हणतो ऑप्शन काय, बायको म्हणते हो की नाही. नवरा पदार्थ चौकशी करतोय आणि म्हणते हो म्हणता की नाही, एवढंच. ही जी प्रक्रिया आहे घरामधली, ही विविध स्वातंत्र्याची छटा आहेत. विनोद ही सुद्धा स्वातंत्र्याची छटा आहे. स्वतंत्र आहे म्हणून विनोदाला जागा आहे, म्हणून हसण्याला जागा आहे, स्माईलला जागा आहे. स्वतंत्र आहे म्हणून ते शक्य आहे. आमच्या इथे ते स्वातंत्र्य आहे. आमच्या संस्कृतीत ते 2 अक्षर लिहिले तिथे हिंदू, याच्यामध्ये ते स्वातंत्र्य आहे आमच्याकडे. सत्य आहे. आम्हाला ते कॅच करायला लागेल कसं आहे ते. परमेश्वराबद्दल आम्हाला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, विठ्ठला तू वेडा कुंभार असं आम्हाला म्हणायची मुभा आहे. अरे तुरे करत विठ्ठलाला वेडा म्हणण्याची मुभा आहे आमच्याकडे. गोपींची वस्त्र बाळकृष्णानं हिरावली, गोपींची वस्त्र बाळकृष्णानं हिरावली आणि तीच पुढे राजसभेत द्रौपदीला पुरवली. आता हा जो ह्युमर आहे यशवंतदेवांनी मांडलेला, प्रश्न असा आहे की शेवटी यशवंतदेव असं का लिहू शकतात, ह्याचं कारण स्वातंत्र्य. स्वातंत्र्य आहे म्हणून ते शक्य आहे. घरामध्ये स्वातंत्र्य आहे. पूर्वीच्या काळी नवऱ्याला अहो म्हटलं जात होतं, त्याच्या आधी नावच घेतलं जात नव्हतं. इकडून येणं झालं, तिकडून जाणं झालं, असं म्हणत होते नवऱ्याबद्दल. मग अहो म्हणायला लागले. नवरा आपल्या पत्नीबद्दल आमचं कुटुंब असं म्हणत होता, म्हणजे मुलांसकट मोजत होता, किंवा पत्नीच्या तब्येतीवर अवलंबून आहे कुटुंब. मग त्याच्यानंतर
आता जी परिस्थिती आली ती परिस्थिती स्वातंत्र्य म्हणून मान्य केलीच ना आपण. बायको नवऱ्याला आत्महत्या नवरा पहिला अहोमधला फक्त हो म्हणतो, असं आहे आज. पण हे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच आहे. स्वातंत्र्यच मिळाले. ह्याचा देशाशी संबंध नाही, पण तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्हाला आनंद मिळण्याची जी क्रिया आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहेच ना. काही झालं तरी स्वातंत्र्याचा आनंद आहे तो. पण येऊन थांबतो त्या 3 अक्षरांशी. आणि भारताला त्याची गरज आहे. तो आहे विवेक एक. दुसरं प्रतिक्रिया आणि प्रतिसाद. त्याचा प्रतिसाद आवश्यक आहे. समाज म्हणून विचार करताना आज तोच मुद्दा आहे. स्वातंत्र्य आहे, पण स्वातंत्र्याच्या बरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्यांचं काय करायचं. जर स्वातंत्र्य तुमचा हक्क असेल तर त्याच्याबरोबर जबाबदारी पण आहे, तुमची कर्तव्य पण त्याच्याबरोबर आहे. ती कर्तव्य न घेता फक्त स्वातंत्र्याला अर्थ नाही. मुंबईच्या मराठी घेऊन MA करत असताना एक विद्यार्थी गावाहून आला होता आणि म्हणाला पुस्तकं घ्यायला पैसे नाही आहेत, पण मी ॲडमिशन तर घेतलेली आहे. म्हटलं पुस्तकं मी घेऊन देतो तुला. मी त्यावेळेला कॅनरा बँकेत नोकरी करत होतो. काय अघटित पगार नव्हता, पण समाजाचं देणं द्यायचं असेल ना तर त्याच्यासाठी पगाराचा आकडा महत्त्वाचा नाही, इथे काय आहे ते महत्त्वाचं आहे. मी म्हटलं तुला शिकायची इच्छा आहे. मला शिकायची इच्छा आहे. म्हटलं पुस्तकं मी घेऊन देतो तुला. मी त्याला पुस्तकं घेऊन दिली. MA झाला मराठी घेऊन. तरी पुन्हा विद्यापीठातच दिसला नंतर. म्हटलं तू गेला नाहीस गावाला. मला नाही, आता परत जायचं नाही गावाला, आता मुंबई आवडली मुंबई. मग आता काय करतोयस. धड मराठी न बोलता येणार मुलगा म्हणाला मी आता इंग्लिश घेऊन MA करतोय. तू कशासाठी करतोय. त्याला पास व्हायचं नाही आहे, त्याला मुंबईत थांबायचं आहे ॲडमिशन घेतल्यामुळे. म्हटलं घरच्यांचं काय. तुला घरच्यांनी शिक्षणाचं स्वातंत्र्य दिलं, ते स्वातंत्र्याचा लाभ घेऊन तू मुंबईत शिकायला आलास. तुझं उत्तरदायित्व नाही परत द्यायचं, परत जाऊन गावाला मोठं करण्याचं तुझं उत्तरदायित्व नाही. तेही स्वातंत्र्यच आहे. तुझं स्वातंत्र्य आहे की जाऊन गावाला मोठं कर. का तर मला शिकायची संधी मिळाली म्हणून. माझं एकच काम छोटं करा, आपापल्या गावाला मोठं करा. ते स्वातंत्र्याचाच अर्थ येतो. पण तसं घडत नाही. म्हणजे स्वातंत्र्य कळलं नाही असं माझं म्हणणं आहे. इतक्या बारकाईनं, डिटेलिंग इज गॉड. आम्हाला बारकाईनं प्रत्येक माणसाच्या हालचालींकडे बघायला लागेल काय आहे ते. आणि ते कुटुंब, समाजाच्या बाबतीत सातत्यानं करायला लागतं. मगापासून पहिली अनाउन्समेंट झाल्यानंतरच उरलेल्यांचे जे अदृश्य बसले होते, ज्यांच्या स्कूटर्स होत्या, ती स्वतःहूनच उठायला पाहिजे होते पहिल्याची अनाउन्समेंट झाल्यानंतर. तसं घडत नाही. असं मला हे शिकवावं लागेल ना की अरे ह्या माणसाला अनाउन्समेंट झाली BLM 2748 अशी अनाउन्समेंट झाल्यानंतर तो MCJ 249 जो आहे तो उठला पाहिजे ना जागता की अरे ती अनाउन्समेंट झाली म्हणजे माझी पण कुठे लागली बघायला पाहिजे. ही एम्पथीचा मुद्दा आहे. स्वातंत्र्य 78 वर्षांत हे कळत नाही. आम्हाला हे करायला लागणार आहे. रागवू नका. ज्यांच्या स्कूटर दारासमोर होत्या त्यांची चूक नाही, ज्यांच्या घरासमोर दारासमोर ते होतं त्यांची चूक नाही. ते सांगणारच ना की आम्हाला बाहेर पडायचं आणि गाडी काढता येत नाही म्हणून. हा मुद्दा समाजाच्या दृष्टिकोनातून आज आवश्यक आहे. पिंपरी चिंचवडसारख्या पुण्यासारख्या शहरामध्ये आज तो समाज म्हणून मी जेव्हा मुलीला म्हटलं तुझी ओढणी चाकात जाते, तेव्हा जर मुलगी मला म्हणाली की तुम्ही ओढणीकडे का बघताय. मी नवीन होतो, मुंबईहून आलेला, मला काय माहिती असं उत्तर मिळेल. पण ती म्हणाली तसं. मग मी म्हटलं मर, तुला जर कळत नसेल. मी समाज म्हणून विचार केला ना. सो आय हॅव अ फ्रीडम टू टेल यू. मला परवानगीची गरज नाही. मला अलिखित स्वातंत्र्य आहे तुला सावध करण्याचं. तुला सावधच व्हायचं नाही. हा तू म्हणजे मला सावधच व्हायचं नाही, हा माझा स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. मूर्ख आहेस, तद्दन मूर्ख. आणि हे दरच्या रोज रात्री झोपताना विचार करा श्रोतो या गोष्टीचा की आम्हाला स्वतःला शुद्ध करण्याची प्रक्रिया करता येईल का.
अरे अरे ज्ञाना झालासी पावनं, तुझं ध्यान कळू आले. ते आमचं ध्यान आम्हाला कळणार आहे का, की आमचं नेमकं ध्यान काय आहे ते. म्हणून तो स्वतंत्र शब्द म्हणजे कोणाच्या तरी गुलामीतून सुटलो म्हणून स्वतंत्र असं नाहीये. मी माझ्या गुलामीत अडकलो म्हणजे स्वतंत्र आहे. दुसऱ्याच्या गुलामीतून सुटलो हे स्वतंत्र असेल तर मी नंतरच्या आयुष्यामध्ये मी माझ्याच हुकमाखाली वागायला लागणं म्हणजे स्वतंत्र. मी ठरवायचं की मी नाहीच चिडणार म्हणून, किती का उशीर होईना. वकिलाकडे कार्यक्रम होता, 9 वाजताची वेळ दिली होती मला कार्यक्रमाला, आणि 11:30 वाजले तरी त्याचे पाहुणेच येत आहेत. मी म्हटलं मी कार्यक्रम कधी सुरू करणार. तो आपला या 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 बसा 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 या या. 11:45 कार्यक्रम सुरू झाला. मी पण कोर्टातलाच दिला ठेवून एक. मी म्हटलं 9चा कार्यक्रम, 12 वाजायला आले, अजून कार्यक्रम सुरू झाला नाही. म्हटलं वकील आहेत, उद्याची तारीख देतात की काय. पुढची तारीख देतात की काय. पुन्हा हेही स्वतंत्रच आहे की मी तिथे न चिडणं. अधिकार असून न चिडणं म्हणजे स्वातंत्र्य. अधिकार आहे म्हणून चिडलो हा स्वातंत्र्याचा भाग आहेच, पण मी तो प्रोटोकॉल पाळणार. त्याच्याकडे आलेले जजेस आहेत, सुप्रीम कोर्टाचे जज आले त्याच्याकडे, त्या व्यक्तीचा अपमान मी चिडून काय करू. कारण मी चिडलो की त्याची किंमत कमी झाली त्या जज समोर. हे एकजूट जी आहे ना, ती एकजूट अशा पद्धतीनं व्यक्त व्हायला पाहिजे. आज चौगुल्यांच्या लक्षात येणं की सुहासचा सत्कार करायला पाहिजे, सुहासच्या लक्षात येणं राजाभाऊंचा सत्कार करायला पाहिजे, त्या दोघांच्या लक्षात येणं की कुलकर्णींचा सत्कार करायला पाहिजे. हे महत्त्वाचं नाही. हे महत्त्वाचं आहे का, रेकग्निशनचा मुद्दा आहे. रेकग्निशनचा मुद्दा आहे. तुम्हाला त्याची आम्हाला कळतं तुम्ही काय करताय ते. हे मला मिळालेलं स्वातंत्र्य आहे समोरच्याचं कौतुक करताना. हे जोडपं इथे बसलंय, कुंभोजकर जोडपं, एकही कार्यक्रम चुकवलेला नाही, एकही नाही. 60च्या 60 हजर झालेले जोडपं इथे येतातच. हे सातत्य आहे. त्यामुळे स्वतंत्रता आणि स्वाध्याय ह्यातल्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि म्हणून मगाशी म्हटलं की मी प्रतीक्षा करणं आणि मी तितिक्षा करणं. स्वातंत्र्य तितिक्षेमध्ये आहे, प्रतीक्षेमध्ये नाही. प्रतीक्षेमध्ये विवेक आहे. मी बस स्टॉपवरती उभा आहे, डेपोतून बस सुटण्यासाठी तो ड्रायव्हर उशिरा पोचला. तो ड्रायव्हर उशिरा पोचला म्हणून मला इथे बस स्टॉपवरती वाट बघायला लागली. इथे माझ्या वाट बघण्याचा करता तिकडे आहे, मी नाही आहे माझ्या वाट बघण्याचा करता. ती प्रतीक्षा. पण जेव्हा मलाच गव्हाची पोळी खायची आहे म्हणून माझी इच्छा, मीच बाजारात जातो, गहू आणतो, निवडतो, दळतो, पीठ घेऊन येतो, मग कणिक मळतो, गॅस लावतो, तवा ठेवतो, तापवतो, पोळी लाटतो, पोळी टाकतो, पोळी झाली की घेतो आणि खातो. ती माझी इच्छा इथे पूर्ण झाली पोळी खाण्याची. पण हा सगळा आधीचा जो उपक्रम आहे ना, दॅट इज तितिक्षा. कारण इट इज माय विल. मला हवं आहे म्हणून मी घालवलेला वेळ आहे. वेळ लागलेला आहेच. तर मला तितिक्षा म्हणजे आता आपल्याला भारताला काय करायला लागणार आहे, तर भारतातल्या जनतेला तितिक्षा करायला लागणार आहे. त्यांना स्वतःहून काही गोष्टी करायला लागणार आहेत. आज स्वतःहून केल्या नाही गोष्टी तर काय घडतं आहे बांगलादेशमध्ये हे समाज म्हणून आपण बघत आहोत. आम्ही प्रतिसादामध्ये सुद्धा व्यक्त होत नाही होत. प्रतिसादामध्ये आम्ही व्यक्त तर व्हायला पाहिजे कुठेतरी. आम्ही व्यक्त व्हायची पण हिंमत घालवून बसलो. याचं कारण भारतीय अध्यात्माने कधी तुम्हाला स्वतंत्रचा अर्थ सांगितला नाही म्हणून अडचण आहे. नाठाळाचे माथी हाणू काठीचा अर्थ आम्हाला नाठाळाच्या डोक्यात काठी आणली की खोक पडेल असाच अर्थ पण सांगायला पाहिजे. आम्ही जर सांगत बसलो की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू नाठाळ आहे, त्यांच्या डोक्यात संयमाची काठी घालायची आहे, त्याचा काही फायदा नाही ना. प्रत्यक्ष आल्यानंतर, अंगावर आल्यानंतर आम्हाला शिंगावर घेता येत नसेल तर ती शिंग करायची काय.
स्वातंत्र्याचाच मुद्दा आहे हा. मग कोणी काही म्हणो, स्वातंत्र्य आहे तर आहेच. आणि म्हणून मी ते लिहिलं आहे, आम्ही आहोत अखंड रेषा. तो 15 फूट मी घेऊन आलो पुण्याहून बॅनर, तिथे तो बॅनर लावला आहे, तो बनवून आणला. आम्ही आहोत अखंड रेषा, नाही बिंदू बिंदू. भारताच्या हिंदूंची अवस्था जी बिंदू 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 सुटे 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 झालेत सगळे जातींपोटी. का? स्वातंत्र्य, माझी जात. मग आम्ही आहोत अखंड रेषा, नाही बिंदू बिंदू. संस्कृती आमची एकच आहे, हिंदू हिंदू हिंदू. एकच संस्कृती आहे. आणि हे स्वातंत्र्याचं रक्षण करणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आता स्वातंत्र्य मिळवणं हा एक भाग झाला, पण समाज म्हणून आणि राष्ट्र म्हणून जगताना आपण नेमके काय करत आहोत हाही महत्त्वाचा मुद्दा आज अस्तित्वात आलेला आहे. म्हणून तुमच्याशी हा संवाद आहे. आणि म्हणून आम्हाला हे स्वातंत्र्य आहे समोरच्याला कळवायचं. ते कळवलं गेलंच पाहिजे ना. ज्या गोष्टी आहेत त्या कळवल्या गेल्याच पाहिजेत, की तुमच्या लक्षात येत नाही आहे तुम्ही कसे वागताय ते. म्हणून मी गेल्या वेळेला म्हटलं गांधीपेठ तालीम म्हणलं पेलवान इथे हवेत. विवेकानंदांसारखी व्यक्तीसुद्धा स्वतंत्र पद्धतीनं विचार करताना बोटी होती. शेवटी ख्रिश्चन मिशनरीला म्हणालीच की तू अशा पद्धतीनं वागणार असेल तर मी तुला समुद्रात फेकून देईन म्हणून. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं कोणतं? महात्मा गांधींचं स्वातंत्र्य खरं की वल्लभभाई पटेलांचं स्वातंत्र्य खरं? आम्हाला विचार करायला लागेल. तू जास्त शहाणपणा करू नका, कापून काढेन तुला, म्हणजे मी त्याला मारीन अशी मी त्याला धमकी देणं, हा एक भाग. मी म्हणतो तसं वाग अशी जबरदस्ती करणं त्याला. आणि तू नाही तसा वागलास तर मी स्वतःला मारीन, ही जबरदस्ती नाही. हे कसलं स्वातंत्र्य आलं? मी तुला मारतो, माझ्या मनासारखा वाग, आणि नाही वागलास तर मी मला मारतो. पटेलांना पर्याय राहिला नाही. मोहम्मद अली जिनांना वाईट वाटणारच नव्हतं, कारण महात्मा गांधींच्या रक्ताबरोबर त्यांचा DNA जुळतच नाही. पटेलांना वाईट वाटणार. पाकिस्तानला 55 करोड द्यायचे असतील तर पटेलांना वाईट वाटणार की ठीक आहे जाऊ देत 55 करोड, ये मेरा आदमी है. महात्मा गांधी स्वतंत्रतेच्या कल्पनेमध्ये मला स्वातंत्र्य आहे समोरच्याला ब्लॅकमेल करायचं, मी धमकी देऊनही ब्लॅकमेल करू शकतो किंवा असंही सायकोलॉजिकली ब्लॅकमेल करू शकतो. आणि याच्यावरती चिंतन हळूहळू व्यक्तीवरनं राष्ट्राकडे जात असताना हा मुद्दा येणारच आहे काही झालं तरी. आणि तो आम्ही करत नाही आहोत. तो ह्या 2 अक्षरांनी तुम्हाला दिलेलं आहे स्वातंत्र्य, ते अभिभक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. नाही दिलेलं हिंदू शब्दांनी तुम्हाला अभिभक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचा बाप, अभिभक्ती स्वातंत्र्य. मला वेळ नाही, मी येत नाही आज देवळामध्ये, अलाउड आहे. मी पुढचे 2 महिने देवळात गेलो नाही, चलता आहे. मी आता देवाला मानत नाही तरी हरकत नाही. ही वैचारिकदृष्ट्या अत्यंत उच्च दर्जाचं स्वातंत्र्य आहे हो हे. ते कुठच्याही जगात नाही आहे, ते तुमच्या देशातच आहे, आपल्या देशातच आहे फक्त हे स्वातंत्र्य. गजानन महाराजांच्या पादुकांचं दर्शन घ्यायला मी नॉर्मली जात नाही, मी अक्कलकोट स्वामींच्या वेळेला जातो. हे हे कुठच्या देशात आहे स्वातंत्र्य? अजून एक तरी आहे का संस्कृती या जगामध्ये की जी असं स्वातंत्र्य देते तुम्हाला? प्रत्यक्ष पूजेमध्ये तुम्ही जो पदार्थ नाही मिळाला तर अक्षता व्हा, कोणी दिलं स्वातंत्र्य? यथा मिलित उपचार द्रव्यही, कोणी सांगितलं गणपतीला जास्वंद आवडते म्हणून? पण गणपती येतात तेव्हा जास्वंद असते झाडावर म्हणून. यथा मिलित उपचार द्रव्यही, मला मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या दृष्टिकोनातून नाही. लाल रंगाचं फूल आहे, आम्ही देवाला फुलं वाहत असताना आम्ही परमेश्वराजवळ सुद्धा आणि त्यालाही ते स्वातंत्र्य देत असतो देवाला. आवाहनम न जानामी तवाचनम अलाउड आहे. तोही म्हणतो ठीक आहे चल पुढच्या वर्षी भेटू.
या पृथ्वीतलावरती दुसरा देश नाही आहे. मग आता आमची जबाबदारी नाही हे स्वातंत्र्य टिकवायचं म्हणजे नुसतं 1947वालं स्वातंत्र्य नाही, ही अख्खी संस्कृती आता टिकवावी लागेल आपल्याला. आणि ती टिकवण्यासाठी जर काही हालचाल करावी लागली तर ती हालचाल केली पाहिजे. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. मुलांना सांगायला पाहिजे, ह्या वयातल्या मुलांना कळवावं लागेल की तुम्ही जे म्हणताय झेनझी, तर ती झेनझी जी आहे त्या जनरेशनला कोण सांगणार की ही मुक्ती म्हणजे नेमकं काय आहे ते, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन कसं असलं पाहिजे ते. हे दुसऱ्या जगात नाही आहे, दुसऱ्या संस्कृतीत नाही आहे श्रोते हो. त्या दोन संस्कृतींनी विश्वशांती आणलेली नाही. एकाच उगमातून जन्माला आलेले आहेत सगळे. तुम्ही बाकीचे कोणतेही धर्म घ्या, ज्यू घ्या, ख्रिश्चन घ्या, इस्लाम घ्या, ते आलेले आहेत एकाच मार्गावरनं, त्यांच्यातच लढाया चालू आहेत. ही एकच संस्कृती आहे जी स्वतंत्रपणे बघते, निसर्गाबरोबर प्रवास करते, निसर्गाच्या मान्यतेनुसार गोष्टी करते. आयुर्वेदामध्ये आरोग्याच्या माध्यमातून सगळं घडलं जातं. संक्रांतीला बेसनाचे लाडू करत नाहीत. थंडीचा कालावधी आहे, त्यावेळी तीळच लागणार आहे तुम्हाला. तो तीळ छोटा आहे, आमचा जीव तीळ तीळ तुटतो, इतकं निसर्गाबरोबरचं जगणं आहे आमचं. ते आम्ही टिकवायचं नाही, मग तलवार घ्यावी लागली हाती तरी हरकत नाही. ही संस्कृती टिकण्यासाठी तलवार घ्यावी लागेल आम्हाला. वारकऱ्यांना वारकरी व्हावं लागेल. एवढे लाखोनी जमता तुम्ही वारकऱ्या. स्वातंत्र्याचा अर्थ काय? शेवटी एखादं माझं स्वातंत्र्य टिकवून ठेवणं. साधा प्राणीसुद्धा, कुत्रासुद्धा बसताना असा गोल गोल फिरतो आणि बसतो, दिस इज माय एरिया. जंगलातले प्राणी बघा, सिंह बिंह काय करतात ते, त्यांचा एरिया डेसिग्नेट केलेला एरिया असतो प्रत्येकाचा, म्हणजे तो देशच आहे त्यांचा. मग आमचा देश हा केला ना डेसिग्नेट, तुटत तुटत आला ना अफगाणिस्तानापासून, तिथून तुटत आला. मग पाकिस्तान तुटलं, तिकडून पूर्व पाकिस्तान झालं, तिकडे बांगलादेश गेला. किती तोडणार, किती अलाव करणार? आणि नुसतं लँड घेऊन नाही चाललेलं. माणसांच्या ही जी संस्कृती आहे, वैश्विक संस्कृती आहे, तिचा नाश करण्याचं काम चालू आहे. बिकॉज त्यांना माहिती आहे की हा समुद्र आहे, त्यांच्या नद्या आहेत, त्या नद्यांना इथेच यावं लागणार आहे झक मारत या समुद्रामध्ये. म्हणून ते आता ह्या सगळ्या गोष्टी जे चालू झालेल्या आहेत त्याचं कारण असं, ही अडचणीचा मुद्दा आहे हा त्यांच्यासाठी. कारण एवढं मोठं मन, एवढी मोठी मुभा अन्य कुठच्याही संस्कृतीमध्ये नाही, ती फक्त या 2 अक्षरांमध्ये दडलेली आहे. पण ते कळलं पण पाहिजे, ते सांगायला लागेल. त्याशिवाय कसं कळणार? म्हणजे आम्हाला बदलायला लागेल, पवित्रा बदलायला लागेल आम्हाला. स्टान्स म्हणतात त्याला, पण तो बदलायला लागेल ना, कळवावं लागेल ना त्याला. कमान. मग कोणी म्हणेल की हा ऑर्थोडॉक्स आहे, डझंट मॅटर. ऑर्थोडॉक्स तुम्हाला कळलंच पाहिजे. आज मला MITमध्ये सगळ्यांनी उपाध्ये सरबीना, मी नाहीच शेक हँड केला, नाहीच. कम तुम्ही या कॉलोनियल माइंडसेटमधून बाहेर या. 150 वर्ष इंग्रजांनी तुमच्या डोक्यावरती त्यांच्या इंग्रजीचं चुरण छापलेलं आहे, ते नाही काढता येते मान्य आहे. पण जिथे संधी आहे तिथे तर बदला. आपण जिथे संधी उपलब्ध आहे तिथे बदला ना. म्हणा की नमस्ते, भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. हाय, हॅपी इंडिपेंडन्स डे. नेमकं काय साध्य केलं जातं आहे? आम्ही पुढारलो, आम्ही मॉडर्न झालो, असं होत नाही आहे श्रोते हो. आम्ही उलट बंधनात जातो आहोत, स्वतंत्र होत नाही होत. वी आर गेटिंग ट्रॅप्ड, असं मला इंग्रजीत समजावावं लागतं. आणि म्हणून व्यक्तीपासून सुरू झालेला स्वातंत्र्याचा जो प्रवास आहे, किती वाजले? अजून 10 मिनटं. किती वाजता सुरू केलं आठवत नाही मला. 6, 6:15 लागायचे ना, 6:15 ना. 1 तास होऊन पण गेला. ते काय मजा नाही. काय हे काटे अंगावर येतात. हे बंधन आहेच ना.
हे राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आत्ता व्यक्तीपासून सुरू करतो मी अशासाठी की जगणं सुसह्य व्हावं म्हणून. व्यक्तीपासून पहिले आप मुद्दाम घुसेन नाही. समाजामध्ये ह्या पद्धतीनं आम्हाला व्यक्त व्हावं लागेल की समोरच्याचा मान राखणं, समोरच्याला. आणि म्हणून आत्ता जे देश मोठे झाले म्हणतो अमेरिका वगैरे, म्हणून ते शक्य आहे, नाही तर शक्य नाही आहे. दे रिअली त्यांच्या त्या दैनंदिन सामान्य जीवनामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ते कसेही वागवत. बांगलादेशला फूस लावून तिकडे गडबड करून, पाकिस्तानला असं करून टाकलेलं आहे, बांगलादेशला तसं करून टाकलेलं आहे, श्रीलंकेला तसं करून टाकलेलं आहे. त्यांना मधलं एक बेट हवं आहे ज्याच्यावरती त्यांना अमेरिकेचा सैन्याचा तळ उभा करायचा आहे. म्हणून मग अराजक निर्माण करा. आम्ही आमचं मोठं दिल दाखवलंच ना शेख हसीनांचं स्वागत करून. आपण म्हटलं का की नथिंग डुईंग, तुम्ही दुसरीकडे जा? नाही म्हटलं का? आमच्या संस्कृतीमध्ये तो मुद्दा आहे. हे दाक्षिण्य मरणांती वैराणी ही गोष्ट फक्त आमच्या संस्कृतीमध्ये आहे. पण ती आहे ती नुसती आचरणात सांगायला लागेल ना समोरच्या माणसाला. त्याला कळत नसेल तर त्याला सांगायला लागेल की तुला शांती हवी आहे का, तर मी तुला दुसरी पण शांती देऊ शकतो. चिरस शांती. पण ते त्याला फक्त सांगायचं, द्यायलाच पाहिजे असं अट्टाच नाही, पण सांगायला लागेल त्याला जरा दमानं घे म्हणून. चांगली संस्कृती आम्हाला दडपशाही करून सुद्धा सांगता आली पाहिजे. चांगली संस्कृती जसा सद्गुण शाळेमधला मास्तर पोराच्या पाठीत दणका देऊन त्याला सद्गुणच सांगतो ना, ते कार्ट काय त्याचं शत्रू असतं का? नाही. पण त्याला कळलं पाहिजे. प्राण्यांना कळतं काय करायचं काय करायचं नाही. ते लहान मुलाला, लहान मूल प्राणीच असतं, त्याला अक्कल येत नसते तोपर्यंत. मी बघितलं आहे तो औषध ते खात नव्हतं पोरगं, असे मान हलवत बसलं होतं. ते काय नाही, बापाने टेडी बेअर घेतला बाजूला, त्याच्या बाजूला ठेवला, टेडी बेअरला भरवायचं नाटक केलं. मग स्वतःच मान हलवली त्या बावल्याची नको म्हणून. देत दणादण मुस्करात मारल्या त्या टेडी बेअरच्या बापाने. मी पोरगं बघत होतं. मग त्याला द्या खायला सुरुवात का, त्यांनी बघितलं इकडे फटकावला म्हणून. तेवढंच करायचं आहे, कधीतरी फटकावायला हरकत नाही. काय गांधीपेठ तालीम मंडळ, तुम्हाला जर वाटत असेल तर फटकावायला हरकत नाही. अंदाज चुकला पाहिजे त्यांचा, पण त्यांना खात्री नाही असता कामा. स्वातंत्र्याचा अर्थ तो आहे. आत्ता मगाशी गाणं जे गायला गेलं ते तेच आहे. आर्यांच्या भूमीवर इमलेंशांचा घाला, आला आला सावध हो शिवभूपाला. सद्गदिता भूमाता दे तुझा हा केला, करुणार्व भेदुनी तव हृदय नका गेला. जय देव जय देव. सावरकरांनी आरती लिहिली छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. ही मुद्दा तोच आहे. आम्हाला स्वातंत्र्य टिकवायचं असेल आता तर एक तर व्यक्तीपासून सुरुवात करायला लागेल. आमच्या बाजूला राहणारी व्यक्ती, ये मेरा आदमी आहे, या भूमिकेमध्ये सगळ्यांना एकत्र यावं लागेल. जातपात बाजूला ठेवावी लागेल. हा कोणत्या जातीचा आहे आणि हा विषय करायचा नाही आत्ता. हा कोणत्या धर्माचा आहे असा मात्र विचार करायला लागणार आहे. तो सुद्धा आम्ही करत नाही आहोत. आम्ही प्रतिक्रियेमध्ये आम्हाला तो करायला लावला जात असेल तर तो क्षण आता आला की काय असं वाटायला लागतं. ते जे अध्यात्म नपुंसक बनवतं ना, म्हणून भगवद्गीता. अर्जुन नपुंसक बनलेला आहे म्हणून भगवद्गीता आहे. कृष्ण त्याला पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्येच म्हणतो, 3ऱ्या श्लोकामध्ये, षंडासारखा काय वागतोस म्हणून. मग ते म्हणायची पाळी आली, आम्ही सारे अर्जुन, असं वपू काळ्यांचं पुस्तक आहे, पण आम्ही सारे अर्जुन अशी स्थिती झाली आहे संपूर्ण भारताची. कोणी रिस्पॉन्डच करत नाही, आम्हाला रागच येत नाही. पण आम्ही सज्जन, इंटलेक्च्युअल इम्पॉर्टन्स. स्वातंत्र्याचा अर्थ वेगळा घ्या अशी माझी तुम्हाला विनवणी आहे. स्वातंत्र्याकडे वेगळ्या पद्धतीनं बघा. काय वाक्य आहे सावरकरांचं? मातृभूमीचं आक्रंदन चालू असता संगीत श्रवणाचा. नीट आहे का? मातृभूमीचं आक्रंदन चालू असता संगीत श्रवणाचा.
उन्मत्ताकडून अपमानित होत असतात तत्त्वज्ञान विचारांचा, आणि संस्कृतीच्या विनाशाचं भेसूर चित्र समोर असताना चित्रकलेचा अधिकार, ही सगळी पापं आहेत. काय? ही पापं आहेत.